काही जास्त राहिलेला नाहीये. आता बापू शिवतरीवरती आहेत. आता एक 10 मिनिटात आमचं काय होतं ते लगेच तुम्हाला आम्ही कळवतो. तुमच्याकडे एबी फॉर्म दिलेले होते, तुमच्याकडे एबी फॉर्म दिलेले होते, एक गठ्ठा दिलेला होता, तो आता परत द्यायला लावलेला आहे. आता जे काय पक्षाचा निर्णय आहे तो आम्हाला पक्ष जे सांगत किती वाजेपर्यंत सर? एबी फॉर्म किती दिले होते? 165 बेबी फॉर्म आपल्याकडे आता आहेत, गाडीत आहेत, कुठं गेलेले नाहीत. साहेबांनी तयार ठेवायला लावलेले आहेत. फक्त आता काय निर्णय होतो ते 10 मिनिटं. 165 भरणार का आता? जर युती झाली नाही, युती झाली नाही तर 165 एबी फॉर्म शिवसेना भरणार का? जे आता काय तो निर्णय आता एकनाथ शिंदे साहेब जो निरोप देतील तो आता वरती घ्यायला चाललो. आता एवढा उशीर झालाय, या सगळ्याला एवढा उशीर झालाय. आता मागच नाही ना. अवघे काही तास उरलेत, आतमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. युती करून फक्त 15 ते 16 जागा भेटणार आहेत म्हणतात कार्यकर्ते. आता मी तेच बोलायला चाललेलो आहे. काय बोलणार आहे तुम्ही? प्रणवने वरती भरला काय का? बोलणार प्रणवने आहात? भरलाय का? वर काय बोलणार आहे तुम्ही? बैठकीमध्ये काय बोलणार आहात तुम्ही? काय सांगणार आहात? तुमच्यावर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी आहे. तुमचं काय नेमकं म्हणणं हे सांगणार आहे का नाही? आता सगळी शेवटची परिस्थिती आलेली आहे, असं असताना सुद्धा तुम्ही वाट बघताय. आता लढलं पाहिजे भाजपला सोडून, ते मत मांडणार आहे का? कार्यकर्त्यांचा उद्रेक होतो इथं. नाही, कार्यकर्त्यांचे भावना बरोबर आहेत. फक्त आता मी काय जे बोलायचं ते वर बोलून तुम्हाला सांगायचं होतं ना. अगोदर झालं मग ते ऐकणार नाहीत. आम्हा त्यांचं मत आहे की जे प्रमुख नेते ते त्यांना तिकीट घेत आहेत. हा, तुमच्या पुरतं चाललंय फक्त असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. घरातल्यांचं बघतायत, ही भावना शिवसैनिकांची आहे. ते जरा बघतो ना, त्याच भावनेवर पोहोचतो. आपण पाहतो. आपण पाहतोय रवींद्र धंगेकर हे बैठकीसाठी पुन्हा निघालेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.